आज या ठिकाणी हा गुरु पाद्यपूजन सोहळा सन्माननीय गुरु माऊली श्रीधरजी मुनगेकर बुवा यांच्या गुरु पूजनानिमित्त आज आपण सगळेजण जमलो आहोत। सकाळपासून कार्यक्रम चालू आहे आणि तुम्ही सगळे अर्थातच सकाळपासून जमलेले असणार, जेवलात। आम्ही काल बाहेर गेलो होतो। सध्या अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या सभा असतात जिकडे तिकडे। आम्ही काल संगमेश्वरला होतो, तेव्हा सकाळी यायला नाही मिळालं। लोकरेवाना बोलू आपण संध्याकाळी जाऊ आणि आता आम्ही आलो आहोत। पंचरत्नाने आपल्याला हा दिलेला वारसा आहे आणि तो आपण जपतो आहोत सगळेजण। आणि त्याच्यानंतर ही त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेशच्या या तिघांच्या रूपामध्ये ज्यांना आज आपण बघतो ते आपली गुरुमाऊली श्रीधर मुनगेकर बुवा, भगवानजी लोकरे बुवा आणि कासले बुवा यांनी जो वारसा जपलाय तो आपल्याला जपायचा। त्यांनी कसा जपला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुठेही गालबोट न लावून घेता त्याने आजपर्यंत भजनाचा वारसा जपला आणि आपल्याला तो वारसा दिलाय तो आपल्याला सांभाळायचा आहे। सगळ्यांना मी एवढंच सांगेन की त्यांच्या पायावर पाय ठेवून पावलावरती पाऊल आपण पुढे जायचं आपल्याला सगळ्यांना। हा सगळ्यांनी विचार करायचा आणि त्यांनी जे काही योगदान दिलंय आजपर्यंत या भजनामध्ये ते आपल्याला जतन करायचं आहे आणि त्यांचा वारसा टिकवायचा आहे। गुरुजींना आज दोन्ही गुरुजी आहेत तिथे। मी तर लक्ष्मण बुवा असून देत, लोकरे बुवा असून देत, गुरव बुवा असून देत किंवा आमचे कासले बुवा असून देत, सगळ्यांना आम्ही गुरुस्थानीच आम्ही मानतो आपण सगळेजण। आणि त्यांचं आपण आज पूजन करतो। अतिशय भाग्याचा दिवस आहे असं म्हणावं लागेल। सगळ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो आणि एक थोडीशी वेडी वाकडी सेवा सादर करतोय। श्री गुरु सारिखा असता पाठी
खरोखर धन्यवाद माऊली श्री